जय जय राम कृष्ण हरि।
विठोबा रखुमाई 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 हरि विठोबा रखुमाई 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 रूप पाहता रोचरी रूप पाहता रोचरी रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचरी रूप पाहता रोचरी रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी सुखदार वो सासनी सुखदार वो सासनी सासनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा साधनी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय जय राम धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर गुण गाती भगवंताचे गुण गाती भगवंताची गुण गाती भगवंताची त्याची जाणावी दैवाची त्याची जाणावी दैवाचे त्याची जाणावी दैवाची गुण गाती भगवंता तेने गाणारे दैवाचे तेने गाणारे दैवाचे तेने गाणारे दैवाचे सोये बोली जग जीवना थोर कलियुगी कीर्तन थोर कलियुगी कीर्तन थोर कलियुगी कीर्तन सोये जनी जनार्दना थोर कलियुगी कीर्तना थोर कलियुगी कलियुगी कीर्तना थोर कलियुगी कीर्तना गुण गाती भगवंताचे गुण गाती भगवंता भगवंताचे गुण गाती भगवंता गुण गाती भगवंताचे त्याची जाणावी दैवाचे त्याची जाणावी दैवाचे त्याची जाणावी दैवाचे गुण गाती भगवंता तेने गाणारे दैवाचे तेने
जाणवे दैवाचे तेने जाणवे दैवाचे एका जनार्दनी भले हरी भक्तीने उद्धरिले हरी भक्तीने उद्धरिले हरी भक्तीने उद्धरिले एका जनार्दनी भले हरी भक्तीने उद्धरिले हरी भक्तीने उद्धरिले हरी भक्तीने उद्धरिले गुणगाती भगवंताचे गुणगाती भगवंता गुणगाती भगवंताचे गुणगाती भगवंताचे भगवंताचे त्याची जाणावे दैवाचे त्याची जाणावे दैवाचे त्याची जाणावे दैवाचे गुणगाती भगवंताचे तेची जाणवे दैवाचे तेची जाणवे दैवाचे तेची जाणवे दैवाचे रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा धन्य धन्य ते शरीरा धन धन ते शरीरा धन धन ते शरीरा धन धन ते शरीरा धन्य धन्य 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 ते शरीरा 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 शरीरा जेथे कथा निरंतर जेथे कथा निरंतर गुण गाती भगवंताचे गुण गाती भगवंताचे हो गुण गाती भगवंताचे भगवंताचे गुण गाती भगवंताचे तेथे कथा भगवंताचे जेथे कथा निरंतर गुण
माया बापा
धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर गुण गाती भगवंताचे, तेची जाणावे दैवाचे. सोये बोलिले जगजीवन, सोये बोलिले जगजीवन, थोर कलियुगी कीर्तन. गुण गाती भगवंताचे, तेची जाणावे दैवाचे. एका जनार्दनी भले, एका जनार्दनी भले, हरी भक्तीने उद्धरिले. गुण गाती भगवंताचे, तेची जाणावे दैवाचे. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, नमन करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, नमन करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. तू तर चरण संतांची, तू तर चरण संतांची, तू तर चरण संतांची, तू तर चरण संतांची. पदाने कथेचा विस्तारो, संतपदाने कथेचा विस्तार, संतपदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, संतपदाने कथेचा विस्तार, संतपदाने कथेचा पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुका ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. यंत प्रवश्य मिम वाचा मिमा प्रासुत्ता, संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधामना. अन्न उच्च हस्त चरण श्रवणत्वागादे, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे
वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा 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 माझी वाणी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही ओम नमो श्री गणनाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग हे करी दंडवत धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर गुण गाती भगवंताचे तेची जाणावे दैवाचे प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला भंग विश्व वंदे संत हृदय सम्राट पैठण गावचे महान साधू शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा भंग आहे. या अभंगामधून नाथ महाराज भक्ती भगवंत मानवी शरीर कीर्तन आणि आत्मउद्धार अशा 5 गोष्टींचे विश्लेषण करतात. विठ्ठल आज श्री गणेश जयंती निमित्त या ठिकाणी होत असणारा हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि आजची दुसऱ्या दिवसाची सेवा म्हणजे गणेश दादा 2 नंबरची सेवा माझ्याकडे आली. 2 नंबरची म्हणजे त्या 2 नंबरची नाही, दुसऱ्या नंबरची सेवा माझ्याकडे आली. 2 नंबरची म्हणलं अनेक अर्थ होतात महाराज, परंतु या ठिकाणी येत असताना फार विशेष असं वाटतं महाराज की असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी विकत नाही, परंतु परमार्थाने याला फाटा फोडला. ही परमार्थाची ताकद आहे महाराज, ही तुमची आमची नाही. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आदरणीय गणेशदादा गाडगे यांच्या माध्यमातून आला. रात्री आपली सावली सुद्धा आपली साथ सोडून जाते, परंतु जे नेहमी माझ्या संगती असतात ते आदरणीय पंढरी महाराज असेल, बाबू महाराज बनकर असेल किंवा गणेश महाराज देशमुख, कधीही यांना फोन करा, एका फोनवर हजर होतात महाराज. उत्तम असे पखवाज वादक बटवाल महाराज या ठिकाणी येतात, फार कष्ट घेतात महाराज. नुसतं पखवाज वाजवताना आपल्याला दिसतात ते, परंतु कष्ट एवढे घेतात. रात्री ते कीर्तन संपल्यानंतर घरी गेले पुन्हा येणे जाणे म्हणजे फार तकलीफ घेतात. जे पखवाज वाजवतं त्यांना ते कळतं. आदरणीय कृष्ण महाराज गाडगे असेल, सगळेच आदरणीय पांडुरंग महाराज चव्हाण असेल, भागाजी महाराज गाडगे या सप्ताहाचे मार्गदर्शक, आदरणीय आमचे गुरुबंधू बबन महाराज डुकरे असेल, तुकाराम नाना पवार, सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणी लीन होऊन या ठिकाणी सेवेला सुरुवात करता आहे. विठ्ठल आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं असं राहिलं म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल महाराज विसरलो नाही. सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं की आपल्या गावचे सुपुत्र ज्याने फिल्म सिटी मध्ये एक चांगलं पदार्पण केलेलं आहे
असे योगेश दादा गाडगे या ठिकाणी शूटिंगचं सौजन्य देतात महाराज आपल्याला. खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि योगेश दादा मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्ही एक उंच स्थितीला गेले असाल तेव्हा आम्हाला छातीला हात लावून सांगावंसं वाटेल की ह्या योगेश दादाने आमच्या कीर्तनाचं शूटिंग केलं. आणि ही वस्तुस्थिती म्हणजे ही एक स्थिती तुमच्या जीवनामध्ये नक्की येणार, कारण तुम्ही ही जी सेवा करता ही गणपती बाप्पाची सेवा करता. या गणपती बाप्पाजवळ मी एकदा नवस बोललो होतो महाराज. नवस पण चांगले करा. तुकोबारायांनी सुद्धा नवस केला. 8वीनं पायी हा माझा नवस. तुकोबारायांनी सुद्धा नवस केला. असा मी एक सुद्धा नवस केला होता की जेव्हा केव्हा मी कीर्तनकार होईल आणि या ठिकाणी सेवा करल तेव्हा 1 रुपयाचंही पाकिट घेणार नाही. म्हणजे असं समजायचं नाही की गावची बारी असली म्हणजे इनामात धरली जात नाही. हे अनमोल असतं महाराज. परंतु या ठिकाणी केलेली सेवा मी या ठिकाणीच काय भागात आता गावामध्ये कुठलंही कीर्तन असू द्या सप्ताहातलं मी कधीही 1 रुपयाला हात लावणार नाही. असो आपणा सर्व श्रोत्यांचा या ठिकाणी योग आला. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय यांना पुन्हा एकदा आपण विनम्र अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करू. विठ्ठल धन्य धन्य ते शरीर. हा अभंग नाथ महाराजांनी आपल्या समोर का ठेवला असावा किंवा नाथ महाराजांना का वाटला असावा की हा अभंग आपण लिहावा. तर याचं मुख्य कारण असं आहे महाराज की कुठलाही जीव असो त्या जीवाचं साध्य जे असतं हे आत्मउद्धाराचं असतं. एका जनार्दनी भले हरिभक्तीने उद्धरिले. कुठल्याही जीवाचं साध्य जे असतं ते असतं उद्धाराचं. आणि साधन जे सांगितलं आहे ते नाथ महाराजांनी कीर्तनाचं सांगितलंय. सोये बोलिले जगजीवन थोर कलियुगी कीर्तन. कीर्तन हे उत्तम साधन सांगितलं आहे. मग हे उत्तम साधन कशासाठी वापरायचं आपण महाराज किंवा आपण पहिलं जर चरण पाहिलं थोडासा अभंगाचा आपण जर भावार्थ जर जोडला तर पहिलं चरण पाहिल्यानंतर ते शरीर धन्य आहे असे नाथ महाराज सांगतात. आता ते हे शब्द जो आहे हा दूरदर्शी सर्वनाम आहे. ते म्हणजे नक्की कोण असा प्रश्न निर्माण होतो. ते म्हणजे जे भगवंताची भक्ती करतात, जे भगवंताचे गुणगान गातात, जे आई वडिलांची सेवा करतात. तुकोबाराय सुद्धा सांगतात की जे आई वडिलांची सेवा करतात त्यांची सेवा माझ्याकडून घडावी ही तुकोबारायांची इच्छा महाराज. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज
असं वाटतं की जे मुलं सात्विक आहे, जे आई वडिलांची सेवा करतात, जे ग्रंथ भजन पूजन जे करतात, त्यांची सेवा माझ्या हातून घडावी ही तुकोबारायांची सुद्धा इच्छा आहे. ते शरीर धन्य आहे महाराज. आई वडिलांची सेवा करणारे ते शरीर धन्य आहे. जे समाज सेवा करतात ते शरीर धन्य आहे. जे देशाची सेवा करतात ते शरीर धन्य आहे. जे धर्माची सेवा करतात ते शरीर धन्य आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, अशा अनेक पद्धतीने जर आपण जर शंका निर्माण केली, नाथ महाराजांना आपण जर विचारलं, ते शरीर म्हणण्याऐवजी हे शरीर म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं? ते शरीर का धन्य? कारण महाराज याचं उत्तर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देतात. ज्ञानोबराय सांगतात, मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नानीला. मृत म्हणजे ते मड असतं, आणि त्या मड्यावर किती पण आपण शृंगार केला, सोनं टाकलं, काय त्याचा उपयोग आहे का महाराज? काही उपयोग नाही. तसं माऊलीनी पुढची जी परिभाषा आहे ती फार महाराज व्यापक आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नानीला. जर अंतकरणामध्ये आमच्या जर भगवंताबद्दल जर प्रेम नसेल तर आम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या तर ती तीर्थयात्रा घडत नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त गाढव धुतला असं माऊली ज्ञानोबराय सांगतात. म्हणून हे शरीर नाही, ते शरीर महत्वाचं आहे. माऊली ज्ञानोबराय पुढे जाऊन सांगतात, ते चालते ज्ञानबिंब तयाचे अवयव जे सुखाचे कुंभ परी माणूस पण भांब लौकिक भागो. ज्ञानोबराय सांगतात, ते शरीर ते चालते ज्ञानबिंब म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक सुखरूप म्हणजे सुखरूप आयुष्य जगायला भेटतं. असं अनेक पद्धतीने ते शब्द का वापरलं याचं विश्लेषण आपण करतोय. विठ्ठल मग ते शरीर आपल्यालाही पण प्राप्त झालेलं आहे महाराज. ते जे शरीर जे संतांनी जे वर्णन केलेलं आहे ते शरीर आपल्यालाही प्राप्त झालेलं आहे. परंतु आपल्याकडून तसं होतं का? देवे दिला देह भजना गोमटा तोया जरा फाटा बाधी केता 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 दिला देह भजना गोमटा तोया जरा फाटा बाधी केता तोया जरा फाटा बाधी केता तोया जरा फाटा बाधी केता देवे दिला देह भजना गोमटा तोया जरा फाटा बाधी केता तोया जरा फाटा बाधी केता तोया जरा फाटा बाधी केता देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज आम्हाला देवाने जो देह दिलेला आहे हा भजनासाठी दिलेला आहे, हा पूजनासाठी. परंतु आपण कुठेही एखाद्या कीर्तनाला जरी जायचं म्हटलं तरी पहिल्यांदा विचारतो, जेवण आहे का, भोजन आहे का? कुठेही आपण गेल्यानंतर पहिल्यांदा त्या माणसाची स्तुती करत असताना त्या ठिकाणी जेवण फार चांगलं होतं बरं महाराज. म्हणजे जेवणासाठी आपण त्या ठिकाणी गेलो की काय असं आपल्याला वाटतं. महाराज काय असतं, हा भोजनासाठी देह भेटलेला नाही, आपल्याला भजनासाठी भेटलेला आहे. परंतु आपण वापरतो मात्र भोजनासाठी. परंतु भोजन करत असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात, भोजन करणं आवश्यक आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार आहे का आपला आसार? आसार म्हणजे जो आपल्याला योग्य आहार आहे असा आहार आहे का आपला महाराज? बिलकुल नाही. सांगतो कसं, एक जावई सासूरवाडीला आली आणि सासूचा सगळ्यात आवडता प्राणी म्हणजे जावई. अनुभव आहे का? नाही ना. हा, सासूचा सगळ्यात आवडता प्राणी तुकाराम महाराज जावई. हे जावई आल्यानंतर सासूला भलता आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर सासू म्हटली, जावई बापू आजच्या दिवस मुक्काम करा, आपण संध्याकाळी मस्त जेवण करू. म्हटले चालन, मी त्याच उद्देशाने आलेलोय. म्हटले काय हरकत नाही. सासूनी श्रीखंड आणलं, कणिक मळली, पीठ कणिक मळली आणि पुऱ्यांचा उत्तम बेत ठरवला.
पुऱ्या करायच्या जावयाला जेवायला वगैरे असं त्यांनी बेट ठरवला. संध्याकाळी जावई जेवायला बसले. सासूला असं वाटलं की पुऱ्या अगोदर करण्यापेक्षा गरम पुऱ्या आपण जावयाला खायला द्यायच्या. मग सासू लाटायची, त्या पुऱ्या त्या कढईमध्ये सोडायची. पण हा जावई एवढा बिलिंदर होता महाराज, हा एकच तडाख्यात एक पुरी खायचा, एका घासात एक पुरी. ते सासूबाईची अशी गडबड व्हायला लागली की आता काय करायचं. ती पुरी लाटायची तोपर्यंत याची एका घासात म्हणजे काय एक सेकंद 2 सेकंदाच्या आतमध्ये याची पुरी खाऊन व्हायची. त्याच्या बायकोला टेन्शन आलं, म्हणजे त्या सासूच्या लेकीला आणि याच्या बायकोला टेन्शन आलं. तिने खुनवून सांगितलं, आता डायरेक्ट तर काय सांगता येणार नाही, तिने खुनवून सांगितलं. त्यांनी उलटा अर्थ घेतला. तिने खुनून काय सांगितलं की एका घासात एक पुरी खाऊ नका, एका घासामध्ये म्हणजे अर्धी खा आणि 2 घासाची ती पुरी करा, असं तिने सांगितलं. पण यांनी उलटा अर्थ घेतला. याला असं वाटलं, बायकोने असं सांगितलं एक पुरी खाऊ नका, एका घासामध्ये डबल पुरी खा. त्यांनी 2-2 पुऱ्या खायला सुरुवात केली. असं केल्यानंतर त्या सासूला घाम फुटला आणि घाम फुटल्यानंतर सासू म्हटली, जावई बापू पाणी प्या ना. म्हणजे पाणी पिल्यानंतर काही पोट भरून येईल ना, जावई बापू पाणी प्या ना. जावई बापू म्हटले, नाही मामी, निम्म जेवण झाल्याशिवाय मी पाणीच पित नाही. त्या सासूला असं वाटलं आता काय आपण कुठून याला बोलवलं जेवणासाठी आग्रह केला. सासू म्हटले, आता एक काम करा, तुम्ही माझं 13व्याचं जेवण खाऊन जा. आता तसं काय तुम्ही जाऊ नका. विठ्ठल देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून महाराज आपण जीवन जगत असताना आपलं जीवन कसं असावं तर गुणातीत असावं. ते शरीर धन्य आहे. म्हणजे आपण पुण्यवान आहोत की बुद्धिमान आहोत, चांगले आहोत की वाईट आहोत, हे समाजाला विचारण्याची गरज नाही. शास्त्राचं सूत्र आहे, दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुष हा. ज्याच्या दर्शनाने आपल्याला समाधान होतं समजायचं तो पुण्य पुरुष आहे. पुण्यवंता व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणजे पुण्यवंता कोण असतं किंवा आपण पुण्यवान आहोत की पापी आहोत हे कशावरून ठरवायचं की समोरचा माणूस आपल्याला पाहिल्याबरोबर आपल्याला एक स्माइल दिली, आपल्याशी प्रेमाने बोलला, समजायचं बो आपलं जे वर्तन आहे हे चांगलं आहे. परंतु आपल्याला पाहिल्याबरोबर एखादा पाठ फिरून जर जात असेल तर समजायचं आपण अति पुण्यवान आहोत. बरोबर ना? व्यवस्थित आहे का? त्यांनी समजायचं नाही की आपण पुण्यवान आहोत महाराज. आणि काय असतं महाराज, जीवन जगत असताना एक वेळेला संपत्ती कमी मिळवा, परंतु संतती उत्तम त्याच्यावर संस्कार करा. संततीची ही काळाची फार गरज आहे. एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो, सत्यकथा आहे, नाव सांगायची मला आवश्यकता वाटत नाही, परंतु राजकारणामध्ये फार मोठं नाव त्यांचं कराड भागामध्ये. त्यांना 6 मुलं आणि ते 6 मुलं हा म्हणजे राजकीय पिंड चांगला असल्यामुळे पैसे वगैरे चांगले होते आणि 6 मुलांना चांगलं शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं. मग कुणी डॉक्टर झाला, कुणी इंजिनियर झाला, कोण क्लास 1 अधिकारी झाला, एक पाठीमाग केंद्रीय मंत्री होता महाराज. असं म्हणजे 6 मुलं. परंतु 6 मुलं यांचं चांगलं चालू झालं. ते मुलं त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या पद्धतीने ते ज्याच्या पद्धतीने असे प्रगती करू लागले. आणि हे म्हातारी दोघच घरी. एक दिवस असं झालं की त्या म्हातारीला मरण आलं, ती म्हातारी मरण पावली. आणि मग ह्या बाबाला सांभाळायचं कोणी? प्रत्येक ते ज्यावेळेस ती दसक्रिया झाली त्यांची जी मीटिंग बसली, बाबाला सांभाळायचं कोणी? प्रत्येक जण म्हणायचं आपल्याला नाही जमणार बाबा, मी ड्युटीवर असतो, बाबांजवळ कोण थांबणार, ते तुमचं तुम्ही. मग म्हटलं काय वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं का? वृद्धाश्रमामध्ये ठेवल्यावर आपलं किती नाचक्की होईल की क्लास 1 अधिकारी आहे, डॉक्टर आहे, केंद्रीय मंत्री आहे आणि आपल्या वडील वृद्धाश्रम मध्ये नाही. म्हणले असं नाही. मग काय करायचं? म्हटले काही नाही, आपण एक काम करू, बाबांना मेस लावू, खानावळ मेस लावू, डबा लावू आणि बाबा काय घरामध्ये 24 तास पाणी असतात, ते त्यांचं आंघोळ पांघोळ वगैरे व्यवस्थित करतील, आपण डबा लावू. मग ते तसं ठरल्याप्रमाणे त्या बाबांना मेस लावली. आणि मेस लावल्यानंतर एक दिवस असा आला महाराज, तो डबा जो होता मेसचा खानावळीचा जसाच्या तसा पाठीमागे गेला. म्हणून त्या मेसवलीने त्या खानावळवल्या बाईनी चौकशी केली तर हे म्हातारं मरून पडलं होतं. एवढं ऐश्वर्य भोगलेला माणूस
केवळ म्हणजे संपत्तीच्या पाठीमागं लागून आपल्या मुलांना गरुड झेप दिली असेल, परंतु महाराज संस्कार देण्यामध्ये कुठेतरी कमी पडला आणि ही वेळ आली. विठ्ठल म्हणून आमचा हव्यास, इच्छा, तृष्णा यांना कुठेतरी फुल स्टॉप दिला पाहिजे. आम्ही कुठेतरी समाधान मानलं पाहिजे. जर समाधान नाही मानलं तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा घात होण्याची शक्यता असते. म्हणून उत्तम संपत्ती कमावण्यापेक्षा तुकोबारायांनी जरी सांगितलं असलं, जोडून या धन उत्तम परंतु हे उत्तम धन कमवत असताना सुद्धा महाराज आपण सुसंस्कार देणं सुद्धा ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार आम्ही मुलांना देता आलं पाहिजे. आमच्या इच्छा तृष्णा कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आपण आमच्या जीवनामध्ये कशासाठी जन्म घेतला हे कधीतरी आम्हाला कळलं पाहिजे. परंतु काय होतं महाराज, पुरुषांचा भाग सोडा, परंतु महिला जे असतात ना ते काहीतरी अधिकच सांगत असतात, त्यामुळे पुरुष सुद्धा बिघडत असतात. ही वस्तुस्थिती. महिलांनी काहीतरी सांगायचं. एक असा प्रसंग घडला महाराज. मुळात मुलाचं जमत नाही, परंतु कसं तरी जमून आलं आणि जमून आल्यानंतर त्या सासूनी शांत बसायचं किंवा ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस काय असेल ते त्या मुलीबरोबर बोलायचं वगैरे. नाही म्हटली मला त्या मुलीबरोबर बोलायचं, म्हटली मला तिला विचारायचंय ती सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, कशी आहे नक्की, मला ती मुलीला तिची परीक्षा घ्यायची. तर तिचा नवरा सांगतो नको म्हटला, एकतर जमत नव्हतं, कस तरी जमून आलं, तू असं काही करू नको म्हटला. नाही म्हटली मला तिची परीक्षा घ्यायची. म्हणून ही ज्या ठिकाणी मुलगी जमली होती त्या ठिकाणी गेली आणि गेल्यानंतर त्या मुलीला समोर बसवलं. म्हटली सांग, मी प्रश्न विचारते, सांग म्हटली, तू समजा घरामध्ये कॉटवर बसली आणि मी त्या ठिकाणी आले, तू काय करशील? म्हटली काय नाही मामी आत्या, मी तुम्हाला त्या कॉटवर बसायला जागा देईल, मी खुर्ची घेईल आणि त्या खुर्चीमध्ये जाऊन बसेल. जर मी त्या खुर्चीजवळ आले तर काय करशील? त्यावेळी त्या मुलीने सांगितलं काही नाही आत्या, मी त्या खुर्चीवरून उठेल आणि तुम्हाला ती जागा देईल, मी जमिनीवर चटई टाकेल आणि त्या चटईवर बसेल. जर मी चटईवर आले तर काही नाही आत्या, मी तुम्हाला चटईवर बसायला जागा देईल, मी जमिनीवर बसेल. मी जमिनीवर आले तर, आता हिचं डोकं हल्लं बरं. ती म्हटली काय नाही, मी एक खड्डा घेईल आणि त्या खड्ड्यात जाऊन बसेल. आता ही निघ बसायचं ना. म्हटली जर मी खड्ड्यात आले तर, म्हटली काय नाही, मी बाहेर येईल आणि बाहेरून माती ढकलेल. विठ्ठल सांगायचं या करता की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. भावी पिढी फार म्हणजे ग्रास्पिंग पॉवर फार चांगली आहे महाराज, फार हुशार पिढी, म्हणजे एक विज्ञानवादी पिढी. आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या जे चांगले अनुभव आहे आपण नक्की दिले पाहिजे, परंतु देत असताना कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण काय करत असतो की ही गाडी माझी, हे घर माझं, हा बंगला माझा, हे शेत माझं, परंतु ही प्रत्येकाची एक परिभाषा असते. कुत्र्याचं भुकणं हे कुत्र्यालाच कळतं महाराज. का कळतं? कारण त्यांची ती परिभाषा आहे. कुत्र्याचं भुकणं कुत्र्याला कळतं. आता पूर्वी महाराज बाजारमध्ये गेल्यानंतर ते बैलाचा वगैरे तो व्यवहार व्हायचा, तो कसा व्हायचा? बोलून व्हायचा का? बोलून नव्हता होत. ते एक फडका असं हातावर टाकायचं, ते हातमध्ये बोट वगैरे दाबायचे आणि मग तो व्यवहार केला जायचा. ती एक त्यांची भाषा होती. ते नाव कवडे यायचे महाराज.
आता फार दुर्लभ झाले नाव कवडे, म्हणजे ते नाव ओळखणारे यायचे. एक समोर उभा राहायचा, एक अलीकडे उभा राहायचा, तो तिकडे काहीतरी खानाखुणा करायचा आणि हा इकडे बरोबर सांगायचा. म्हणजे ती त्यांची एक परिभाषा होती महाराज. हे सजीवाच्या बाबतीत झालं. जडाची सुद्धा एक परिभाषा असते. जेव्हा आम्ही शेती पाहायला जातो आणि बांधावर उभं राहून सांगतो मित्राला की ही जी 15 एकर शेती दिसते ही पठ्ठ्याची, त्यावेळेस महाराज खरं सांगू ते शेत सुद्धा हसतं. आणि हसत नाही नुसतं, शेजारच्या शेताला सांगतं की काही वर्षापूर्वी याचा पंजा आला, असाच म्हटला, मेला. त्याच्यानंतर याचा आजा आला, असाच म्हटला, मेला. 4 महिन्यापूर्वी याचा बाप आला, असाच म्हटला, ही शेती माझी, मेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा पाठी मागे भयाले बोले. उठा उठा पाठी मागे, उठा उठा पाठी मागे भयाले बोले. उठा उठा पाठी मागे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. महाराज आपले वाद जे चालतात हे बांधावरून वाद चालत असतात. बांध तिथंच राहतो आणि आम्ही जेलमध्ये जातो. नुसतं जेलमध्ये नाही, आमच्या पिढ्यान पिढ्या जातात. बांध तिथंच असतो. म्हणून कुठंतरी आम्ही थांबलं पाहिजे. विठ्ठल म्हणून भगवंताजवळ प्रार्थना करत असताना सुद्धा एक प्रार्थना करायची महाराज की 4 लोकात लाजवील एवढी गरिबी देऊ नको आणि 10 लोकात माजवील एवढी श्रीमंती सुद्धा देऊ नको. साई इतना दीजिए जहां में कुटुंब समाये, मैं भी भूखा न रहूं और आने वाला भी भूखा न जाए. ही जीवनाची स्थिती आहे महाराज. याचसाठी देह दिलेला असतो भगवंताने आपल्याला. धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर. पण काय होत असतं महाराज, देवाने आम्हाला जो देह दिला या देहाचं महत्व आम्हाला कळलेलं नाही. जर आम्हाला देहाचं महत्व कळलं असतं तर रस्त्यावर आम्हाला बॅटरी डिस्चार्ज होऊन पडलेले माणसं दिसले नसते. लक्षात येतंय ना? हा, डिस्चार्ज झालेले माणसं आपल्याला रस्त्यावर पडलेले दिसले नसते. जर देहाचं महत्व जर कळलं असतं तर, जर देहाचं महत्व जर आम्हाला कळलं तर महाराज देवाने आम्हाला एवढा सुंदर देह दिला, एवढा चांगला देह दिला. हा देह फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठीच दिलेला आहे. याचा आम्हाला विसर पडला. काय झालं, एक कुंभार बाबा माती वाहत होता आणि नदीकाठी ती माती भरायची, त्या गाढवाच्या पाठीवर टाकायची, घरी घेऊन यायचा. तर असं त्यांचं ते चाललं होतं. परंतु माती खोदत असताना काय झालं, त्या कुंभार बाबाला एक हिरा सापडला. त्या कुंभार बाबाला काही त्याची किंमत माहित नव्हती. फक्त चमकतोय ना म्हणून त्या कुंभार बाबाने काय केलं, तो हिरा जो आहे तो त्या गाढवाच्या गळ्यात बांधला. त्या कुंभार बाबाला त्याची किंमत माहित नाही, काय नाही. जेव्हा ते गावाच्या दिशेने येत होता कुंभार बाबा, तेव्हा त्या कुंभार बाबाला योगायोगाने एक सोनार किंवा रत्न पारखी भेटला आणि त्या सोनाराने त्या गाढवाच्या गळ्यामध्ये हिरा पाहिला. आणि पाहिल्यानंतर त्या कुंभार बाबाला म्हटले, बाबा हा जो खडा आहे, जो हा खडा मला देता का? ज्या अर्थी मागितला त्या अर्थी याची काहीतरी किंमत आहे. कुंभार बाबा एवढा वेळा नव्हता. ज्या अर्थी यांनी माझ्याकडे हा काहीतरी खडा मागितला त्या अर्थी काहीतरी याची किंमत आहे. म्हणून कुंभार बाबा म्हटले, तुम्हाला याचे किती रुपये देशील? म्हटले, तुला किती पाहिजे? म्हटले, तू किती देशील? म्हटलं, मी तुला 100 रुपये देईल. म्हटलं, नाही चालणार, 100 रुपयामध्ये नाही देणार. 1000 रुपये देतो का? म्हटलं, नाही. तो जो सोनार होता म्हटलं, 500 रुपये देतो. म्हटलं, नाही. 1000 रुपये देतो का? तर तुला हा खडा देतो, नाहीतर देणार नाही. म्हटले, त्या सोनाराने विचार केला, काय नाही, थोडा पुढे जाईल आणि पुन्हा पाठीमागे येईल असा विचार केला. ते कुंभार बाबा निघून गेले.
सुदैवाने असं झालं की पुढे गेल्यानंतर सुद्धा त्यांना एक सोनार भेटला त्या कुंभार बाबाला. आणि कुंभार बाबाला विचारलं, म्हटले बाबा हा जो खडा आहे तुम्ही गाढवाच्या गळ्यामध्ये बांधला, हा खडा मला देता का? म्हटले किती रुपये द्याल तुम्ही? म्हटले 1,00,000 रुपये देतो गाड्या तोला. कुंभार बाबा कितीला द्यायला तयार झाला होता? 1,000 रुपयाला. हे लक्षात ठेवा, 1,00,000 रुपये देतो. कुंभार बाबा म्हटला याचं काहीतरी वेगळी किंमत आहे. कुंभार बाबा म्हटला काय नाही, 10,00,000 रुपये घेईन तर तुला हा खडा देतो. म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, 10 नाही तुला 11,00,000 रुपये देतो. हा खडा फक्त मला दे. 11,00,000 रुपये घेतले महाराज कुंभार बाबाने. 11,00,000 रुपये घेतल्यानंतर त्या कुंभार बाबांनी ते पैसे पुन्हा घेतले आणि चालायला लागला. तो जो पहिला सोनार भेटला होता, तो पहिला सोनार असा झप 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 चालत पाठीमाग आला. आणि पाठीमाग आल्यानंतर मोठ्याने दिले आवाज दिला, कुंभार बाबा थांबा. कुंभार बाबा थांबले आणि थांबल्यानंतर म्हटले ठीक आहे, मी तुम्हाला 1,000 रुपये द्यायला तयार आहे, तो खडा तेवढा मला द्या. म्हटले नाही, तो मी देऊन टाकला. म्हटलं किती रुपयाला? म्हटलं मी 10,00,000 मागितले, त्यांनी 11,00,000 रुपये दिले. म्हटलं केवढा वेडा माणूस आहे, म्हटलं किती मूर्ख आहे. म्हटले अरे कोट्यवधीचा तो हिरा होता, तुला अक्कलीचा भाग आहे का? म्हटला मला अक्कल आहे की नाही हे तू माझी अक्कल पाहू नको, माझ्यापेक्षा किती मूर्ख तू आहे हे पहिल्यांदा तपास. मी तर तुला 1,000 रुपये द्यायला तयार झालतो ना, त्यावेळी तू घ्यायला काय झालं होतं? तसं महाराज भगवंताने आपल्याला जो दे दिलाय, सांगायचं याकरिता भगवंताने जो आपल्याला दे दिलाय याची किंमत करता येणार नाही. परंतु एकदा टाळ्या वाजवा फक्त महाराजांसाठी. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म, ते हे शरीर आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात धन्य धन्य ते शरीर. आणि हे महत्व जे आहे महाराज हे वेळेत कळलं पाहिजे. महाराज माझे गुरुवर्य रामबाबा पवार एक वाक्य सांगायचं, माणसाला वेळेचं महत्व कळावं पण ते वेळेत कळावं. जे माणसं वेळेचा टाइमपास करतात ते बर्बाद होतात, जे टाइमात पास होतात ते जगाच्या इतिहासात असतात महाराज. म्हणून आपल्याला वेळेचं महत्व कळावं परंतु वेळेत कळावं. एकदा का वेळ निघून गेली पुन्हा कोण आपल्या जवळ येत नाही. मग नाथ महाराजच सांगतात, मज नाही हात पाय डोळा पडिली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघी करीती हाडाड, तुम्ही संत माय बाप करा एवढा उपकार. नाथ महाराज सांगतात ही वृद्धपणाची अवस्था होते. मज नाही हातपाय, हातपाय असतात परंतु ते काही कामाचे राहत नाही. मज नाही हातपाय डोळा पडिली झापड, डोळ्याने सुद्धा दिसत नाही. श्वानापरी गती झाली, श्वान म्हणजे कुत्रा, श्वानापरी गती झाली अवघी
करीती हाड आणि तुकोबरायांचं सुद्धा याच अनुषंगाने एक प्रमाणे महाराज बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले हे घर तुमकुने ही अवस्था कधीची सांगितली? वृद्धपणाची सांगितलेली. बाईल म्हणजे बायको. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासिले हे घर थुंकुन्या. अरे किती लांडी लबाडी करून तू एवढा मोठा बंगला बांधला आणि स्वतःचीच बायको सांगते गाढव मेलेला बारा अख्खं घर थुंकून नासवतो. या जीवनाचे काय म्हणजे काय हे जीवन आहे का महाराज? आणि नाथ महाराज त्यांना सांगतात श्वानापरी गती झाली. काय महाराज माऊली ज्ञानोबा आहे नाथ महाराज सगळे जे संत आहे यांचे प्रमाण जर आपण पाहिले तर असं वाटतं की नाथ महाराज आणि माऊली ज्ञानोबा आहे समोरासमोर बसून प्रमाण लिहिले की काय. नाथ महाराज तुकोबा आहे माऊली ज्ञानोबा आहे जवळ बसून एकमेकाच्या विचाराने प्रमाण लिहिले की काय असं वाटतं. एवढेच प्रमाण त्यांचे म्हणजे साम्य आहे महाराज. का? कारण हा मार्ग जो आहे हा मार्ग व्यापक आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी देण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या पंथाने जर आम्ही गेलो तर आमची हाड होणार नाही. विठ्ठल म्हणून ते शरीर धन्य आहे महाराज. वेळेचं महत्व कळावं पण वेळेत कळावं. एक म्हातारी आजी पाठीला वाक आलेला आहे आणि ती आपली त्याच्या रस्त्याने चालली. कॉलेज सुटलं होतं दुपारची वेळे अशी काठी हातात धरून चालली होती आणि एक वाक्य फार छान वाचनातून गेलं. कदाचित मी पहिल्यांदा पण एकदा बोललो असेल. ज्येष्ठ हे विश्वातलं सर्वश्रेष्ठ विद्यापीठ आहे. वाक्य नीट आहे का महाराज? ज्येष्ठ हे विश्वातलं भारतातलं नाही महाराष्ट्रातलं नाही जुन्नर तालुक्यातलं नाही विश्वातलं सर्वश्रेष्ठ विद्यापीठ आहे महाराज. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या हातातली ती काठी चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या हलणारी मान आम्हाला प्रत्येक वेळेस सूचित करीत असते जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुमच्या तारुण्यातच करा. भविष्यात तुमच्यावर सुद्धा अशीच वेळ येणार आहे महाराज. म्हणून परमार्थ करत असताना सुद्धा तारुण्यातच काय करावा. कुठलंही कार्य करत असताना हे तारुण्यामध्येच ते शोभून दिसत असतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की व्यसन करत असताना तारुण्यात करावं. बिलकुल नाही महाराज. अर्थ म्हणजे शब्दाचा अर्थ घेतल्यानंतर त्याचे अर्थ वेगळे निघत असतात. एक आजी रस्त्याने चालली होती आणि ती अशी हातामध्ये काठी पाठीला वाक आलाय. कॉलेज सुटलं आणि काही कॉलेजच्या मुली अशा त्या रस्त्याने चालल्या होत्या. म्हणून त्या मुलींना असं वाटलं की आजीची थोडी थट्टा मस्करी करावी. म्हणून त्या मुलीने विचारलं काय का आजी काय सापडत चाले काय तुझं काय हरवलं काय तू काय शोधत चाली एवढं वाकून खाली. त्या आजीने फार छान उत्तर दिलं भंडारी माऊली. त्या आजीने एवढं छान उत्तर दिलं की म्हटली या रस्त्याने जाता येताना माझं अख्खं तारुण्य हरवलं पाते शोधून सापडतय का. विठ्ठल म्हणून महाराज जर आम्हाला आमच्या जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर आपणच आपल्या जीवाचे मित्र आहोत. माऊली ज्ञानोबा सांगतात उद्धरेद आत्मना आत्मनम नात्मानम वसायत आत्मेव ह्यात्मानो बंधू रिपू आत्मेव. जर आपण आपल्या आत्म्याचा जर उद्धार जर केला तर आपणच आपले मित्र आहोत. आणि जर आपण आपल्या आत्म्याला अधोगतीला घातलं तर आपणच आपले शत्रू आहोत. म्हणून कथा कीर्तनामध्ये येऊन बसणं गरजेचं असतं आणि ते शरीर खऱ्या अर्थाने पवित्र होतं. नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात धन्य धन्य ते शरीरा 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 धन्य धन्य ते शरीरा
कथा निरंतर ज्या ठिकाणी कथा होते, ज्या ठिकाणी कीर्तन होतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रवण केल्यानंतर ते शरीर धन्य होतं. महाराज ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशी येता श्रवणाची माझी. म्हणून कथा कीर्तनाला गेलं पाहिजे, त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे. कीर्तन ऐकत असताना महाराज आम्ही अंतर्मुख झालो पाहिजे, तर त्या कीर्तनाचा फायदा आहे. नुसते विनोद किंवा टाइमपास म्हणून कीर्तन करू नये. एका ठिकाणी गेलो होतो महाराज कीर्तनाला, पंढरी महाराज होते माझ्या बरोबर, आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा टाइम होता 9 ते 11. तो टाइमच तसा आहे की माणूस बसला रे बसला की लगेच डुकल्या जायला सुरुवात होणार. एका म्हणजे संगमनेर भागाच्या ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे नारळ होता, एक कपड्याचा व्यापारी होता, मोठे व्यापारी होते, आणि त्यांचा नारळ होता. संयोजकांनी काय सांगितलं होतं की महाराज तुमच्या हस्ते आज महाराजांना हार घालायचा, जसा बाबूदाने घातला, तुमच्या हस्ते महाराजांना हार घालायचा, आज तुमचा नारळ आहे म्हटल्यावर तुम्ही त्या ठिकाणी येऊन बसा. म्हटले नाही मला काय टाइम नाही, आजच्या दिवस तुम्ही आलेच पाहिजे. त्या संयोजकांनी त्यांना आग्रह केला. आता नारळ म्हणजे फक्त नारळ असतो का महाराज, हे ओळखून घ्यायचं. ते म्हटले की नाही मला यायला जमणार नाही. त्याने आग्रह केला, म्हटले ठीक आहे येतो, म्हटले काय हरकत नाही. आता ते शेठजी म्हटल्यावर कसे असणार, थोडेसे दष्टपुष्ट, आणि हार घालायचा महाराजांना म्हणजे पार पाठीमाग बसून जमल का. ते पुढे बसले महाराज. वेळ कितीची होती, 9 ते 11ची वेळ होती. 10:30 महाराज त्यांनी बरोबर, त्यांना काही ती कीर्तनाची आवड नाही, त्यांना ते कपड्याचं वगैरे, त्यांना थोडी डुकली लागली. आणि डुकली लागल्यानंतर शेठजी असे दष्टपुष्ट होते, त्यांची जी मान होती महाराज एवढीच हालायची फक्त. मी विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर त्यांची मान अशी हालायची. मला असं वाटायचं की ते डोलतात चांगले मस्त पैकी, म्हणजे ते सुधीवर आहे असं वाटायचं. परंतु ते झोपेमध्ये त्यांना झोप लागली होती. कीर्तनामध्ये बसल्यानंतर स्वप्न जे पडतात महाराज, ते भगवंताचे पडतात का असं वाटतं का तुम्हाला. स्वप्न जे पडतात ते सुद्धा व्यावहारिकच पडतात. तुम्ही कीर्तनात बसा नाही तर कुठेही बसा, त्या माणसाला झोप लागली, आणि झोप लागल्यानंतर मोठं कपड्याचं दुकान होतं त्यांचं. मग त्या कपड्याच्या दुकानामध्ये एक गिऱ्हाईक आलं, आणि शेठजीला विचारलं, शेठजी हा कपडा कसा मीटर आहे. शेठजीने सांगितलं 200 रुपये. काय नाही 5 मीटर फाडा. हे कुठं चालय, स्वप्नात चाले महाराज, स्वप्नात चाले. घरातच बॉम्ब फुटला की काय, हे स्वप्नात चाले. शेठजी कपडा कसा दिला. शेठजी स्वप्नात 200 रुपये मीटरनी. काय ना 5 मीटर कपडा फाडा. शेठजीनी जे धोत्राला हात घातला महाराज. म्हटलं अहो शेठजी शेठजी शेठजी. म्हटले सॉरी बर का महाराज, सॉरी सॉरी, काय नाही थोडं स्वप्न पडलं. म्हणलं इथं विठ्ठल. म्हणून कीर्तनामध्ये आल्यानंतर श्रवण जर झालं तरच त्याचा फायदा आहे. कीर्तनामध्ये जर येऊन तुम्ही जर झोपा काढल्या तर त्याचा काही उपयोग नाही. कीर्तन जर तुम्ही टाइमपास म्हणून जर ऐकत असाल तर काही त्या कीर्तनाचा उपयोग नाही. आणि कीर्तनकाराने सुद्धा कीर्तन करत असताना श्रोत्यांना अंतर्मुख करता आलं पाहिजे. श्रोत्यांना असं वाटलं पाहिजे की महाराजांनी हा जो अभंग घेतला, हा अभंग जो आहे आपण घरी जाऊन कधीतरी पाहायला पाहिजे. विश्वामध्ये 3 सत्ता आहे महाराज, 3 फार मोठ्या शक्ती. एक आहे भक्त नावाची शक्ती, दुसरी आहे भक्ती नावाची शक्ती, आणि तिसरी आहे भगवंत नावाची शक्ती. यामध्ये भक्त आहे म्हणून भक्ती आहे, आणि भक्तीच्या बळावरच भगवंत प्राप्त होत असतो. थोडस व्यवहारातलं बोलतो महाराज. एक आध्यात्मिक सत्ता आहे, दुसरी सामाजिक सत्ता आहे, आणि तिसरी राजकीय सत्ता आहे. यामधली जर जसं
भक्तावर भक्ती अवलंबून असते आणि भक्तीवर परमात्मा प्रगट होत असतो. तसं आध्यात्मिक सत्ता जर बाजूला काढली तर समाज बिघडतो. आध्यात्मिक सत्ता अध्यात्म जर बाजूला काढलं तर समाज बिघडतो आणि समाज बिघडला की राजसत्ता जी आहे ही अयोग्य येत असते. पण दुर्दैवाने आपला विषय असेल नसेल महाराज, दुर्दैवाने एक वाक्य बोलतो की अध्यात्म सत्तेमध्येच व्यभिचार सुरू झाला, त्यामुळे समाज सत्तेमध्ये हिंसाचार निर्माण झाला. याचं एकमेव कारण राजकारणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू झाला. विठ्ठल म्हणून कीर्तनकाराने सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. केवळ टाइमपास म्हणून आपण कीर्तन करायचं हा कीर्तनाचा विषय नाही. श्रोते हसले पाहिजे, त्यांचा टाइमपास झाला पाहिजे, त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे, हा कीर्तनकाराचा विषय नाही. आई माझी मायेचा सागर असं रडून दाखवण्यासाठी कीर्तन नसतं. कीर्तन हे अंतर्मुख करण्यासाठी असतं. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, रडण्याचं साधन नाही महाराज. कीर्तन करत असताना म्हणजे नाथ महाराजांचं सुद्धा एक फार छान प्रमाण आहे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वाराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी. कोणाची? श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची की आई माझा मायेचा सागर रडून दाखवण्याची बिलकुल नाही महाराज. आम्ही या ठिकाणी जो येतो हे मायेतून बाहेर निघण्यासाठी येत असतो. आणि जर या ठिकाणी आल्यानंतर जर आम्ही रडत असेल तर आमच्या अध्यात्माला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर भगवंताचंच गुणगान गाता आलं पाहिजे. त्याची भक्ती कशी आहे, त्याची माया कशी आहे, ब्रह्म कसं आहे, हे कधीतरी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले पाहिजे महाराज. संकादिक झाले परम भक्त, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. या ठिकाणी आल्यानंतर श्रवणाने महाराज कान तृप्त होत असतात. या ठिकाणी आल्यानंतर ज्या पायाने आम्ही आलो ते पाय सुद्धा पावन झालेले असतात. ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल भजन म्हणतो आम्ही त्यावेळी आमचे हात सुद्धा पवित्र झालेले असतात. एवढं कीर्तनाचं महत्व आहे. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताचंच गुणगान गावं, अभंगाचं
जाणावे दैवाचे. नाथ महाराज सांगतात खऱ्या अर्थाने त्यांचं दैव फलद्रूप होत असतं की जे भगवंताचे गुणगान गातात त्यांचं दैव हे बलोत्तर होत असतं. म्हणून भगवंताचं गुणगान गायचं असतं. महाराज गुणांचा जर विचार केला तर 26 प्रकारचे गुण 16व्या अध्यायामध्ये सांगितले. दैवी, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, विवस्विता असे 26 प्रकारचे गुण 16व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबरायाने सांगितले. त्यामध्ये निर्भयता जर यायची असेल तर संपूर्ण आमचं आयुष्य खर्च होतं. त्यामध्ये ज्ञान जर आम्हाला कळायचं असेल तर संपूर्ण आमचं आयुष्य खर्च होत असतं. दान कळायचं असेल, रात्री महाराजांनी सांगितलं की दान सुद्धा करत असताना ते कशा पद्धतीने झालं पाहिजे याची सुद्धा अक्कल पाहिजे. जर दान व्यवस्थित झालं नाही तर आमच्या हातून काहीतरी पुण्य करता होय पाप, दूध पाजुनी पोशीला साप अशी अवस्था होते. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे हे आम्हाला कळण्यासाठी संपूर्ण आयुष्य जातं. महाराजाच्या 26 गुणांचा विचार सांगितला. मग हे 26 जे गुण आहे या गुणांनीच विचार केला. जर आपल्याकडे येण्यासाठी जर सामान्य जीवाने प्रयत्न केला तर आपण त्यांना साध्य होणार नाही. मग या गुणाने विचार केला जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपण सुद्धा एक आश्रय पाहायला पाहिजे, ते आहे संत महाराज. संत हे गुणातीत असतात, गुणातीत जीवन जगत असतात आणि गुणाच्या आश्रयाने ज्याला जीवन जगावं लागतं तो जीव असतो. म्हणून महाराज प्रत्येक गोष्ट करत असताना आम्हाला तिचं महत्व कळलं पाहिजे, निर्भयता कळली पाहिजे, ज्ञान कळलं पाहिजे, दान कळलं पाहिजे. जर हे जर कळलं नाही तर आमचं आयुष्य व्यर्थ जातं. म्हणून आमचं संत वाङ्मय जे आहे हे आमच्यासाठी प्रभावी आहे. विठ्ठल ज्ञानदान आमच्याकडून घडलं पाहिजे, अन्नदान आमच्याकडून घडलं पाहिजे. हे दानाचे जे प्रकार आहे महाराज हे आमच्याकडून घडलेच पाहिजे. त्याशिवाय आमच्या जे उद्धार म्हणतो आपण किंवा जे आमचे पितर जे आहे स्वर्गाला गेलेले आहे, संकरो नरकायो कुलग्नकुलशच पतंती पितरो येशाम लुप्त पिंडोदक क्रिया. जर आमच्या हातून जर दान यथा योग्य जर घडलं नाही तर आमचं जे पितर जो स्वर्गाला गेले त्यांना पुन्हा नरकाला यावं लागतं. म्हणून दान हे फार महत्वाचं आमच्या जीवनामधलं कार्य आहे. काय झालं की एक फार कृपण माणूस, फार कंजूस माणूस, दुपारचा प्रवास होता आणि त्यावेळी गाड्यांची वगैरे व्यवस्था नव्हती आणि तो पायी प्रवास करत होता. फार कृपण, कुठं पैसे खर्च करायचे नाही. परंतु काय झालं की त्याला दुपारी भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्याला असं वाटलं की आता आपण खिशामध्ये पैसे आहे परंतु प्रवास चालला आहे, मध्यंतरी जंगल लागलं, या जंगलामध्ये काय कुठं आता आपल्याला खायला भेटणार. म्हणून तो शोधाशोध करू लागला. त्याला एक असं खजुराचं उंच असं झाड दिसलं. त्याने विचार केला काय नाही त्या खजुराच्या झाडावरती जायचं आणि ते खजूर खाऊन आपली जी भूक आहे ती तृप्त करायची. म्हणून त्या भुकेच्या भ्रमामध्ये तो त्या झाडावर इतका वरती गेला, इतका वरती गेला. ते खजूर खाऊन झाल्यानंतर खाली पाहिलं आणि खाली पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं जर आपण इथून पडलो तर म्हणजे काय होईल ते त्यांनी ती कल्पना केली. म्हणून त्याने काय केलं की देवाला एक नवस बोलला. म्हटला देवा मी सुखरूप खाली जाऊ दे, 1000 ब्राह्मण जेवायला घालेल, असा तो नवस बोलला. तो मध्यंतर आला. मध्यंतर आल्यानंतर त्यांनी खाली पाहिलं आणि खाली पाहिल्यानंतर देवाला म्हटला 1000 ब्राह्मण नाही जमणार, फक्त 500 ब्राह्मण जेवायला घालेल. पुन्हा थोडा खाली आला, खाली पाहिलं. खाली पाहिल्यानंतर म्हटला देवा 500 ब्राह्मण नाही जमणार, फक्त 300 ब्राह्मण जेवायला घालेल. थोडासा खाली आला. नशीब तिथं देव प्रगट झाला नाही. देव म्हटला असता तुला सांगितलंच कोणी. थोडा खाली आला आणि खाली आल्यानंतर पुन्हा म्हटला देवा 300 ब्राह्मण नाही 200च घालेल. थोडा खाली आला 100, थोडा खाली आला 50, थोडा खाली आला 10, थोडा खाली आला 5 आणि ज्यावेळी उडी टाकणार खाली उतरणार त्यावेळी म्हणला 5 नाही 1च ब्राह्मण जेवायला घालेल. ज्यावेळी सेंड्यावर होता म्हणजे उंच होता त्यावेळी किती ब्राह्मण जेवायला घालायचे होते? 1000 ब्राह्मण. आणि उतरल्यानंतर यालाच म्हणायचं गरज सर्वांनी. म्हटलं 1 ब्राह्मण जेवायला घालणार. नवस केलाय देवाला, आता तो नवस फेडला तर पाहिजे. घरी आला
पत्नीला सांगितलं, काय नाही म्हटले, आपल्या घरी अन्नदान करायचं. पत्नीला आनंद झाला. म्हटली, तुम्हाला ही सुबुद्धी सुचली कोणी, म्हणजे सुचली कशी? म्हटले, काय नाही, मी अशा संकटात अडकलो होतो आणि देवाने मला मदत केली म्हणून मी नवस बोललो आणि एक ब्राह्मण आपल्याला जेवायला घालायचा. तिने डोक्याला हात लावला. म्हटली, मज मोठे अन्नदाते, ठीक आहे म्हटली, एक तरी एक, काय हरकत नाही, तेवढं तरी पुण्य माझ्या हातून घडू द्या. म्हणून तिने काय केलं, म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं. म्हटलं, पंचपक्वान कर. हा गावामध्ये, म्हटलं मी गावामध्ये जातो आणि ब्राह्मण घेऊन येतो. परंतु ज्यावेळी गावामध्ये चाला त्यावेळी महाराजांनी विचार सुद्धा असा केला की ब्राह्मण कसा असतो, धष्टपुष्ट असतो, त्यामुळे तो खाताना सुद्धा कसं खाईल, जास्त खाईल. मग ब्राह्मण आणताना सुद्धा कसा आणायचा, दुबळा आणायचा. त्यांनी कमी खाल्लं पाहिजे असा त्याने विचार केला, दुबळा ब्राह्मण आणायचा. म्हणून हा विचार करत करत गेला आणि गावामध्ये त्याला योगायोगाने दुबळा ब्राह्मण भेटला. भेटल्यानंतर महाराज म्हणला, रामकृष्ण हरी काका, कसे आहात, मजेत आहात का? म्हटले, तुम्हाला हे म्हणजे बोलण्याची, एवढं प्रेमाने बोलण्याची बुद्धी दिली कोणी? म्हटले, काय नाही, तुम्हाला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करायचं म्हणून तुमच्यापर्यंत आलो. आता त्या काकांना माहित होता हा काय जातीचा आहे. काका म्हटले, मी तुझ्या घरी येईल, परंतु आठ माझी एक असेल. म्हटले, काय? मी जेवत असताना तू एवढा कंजूस माझे घास मुसशील, माझ्या समोर बसायचं नाही, जेवत असताना तुझं तोंड मला दाखवायचं नाही. म्हणून म्हटलं, ही जर तुला आठ मान्य असेल तर मी यायला तयार आहे. म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटलं, तुझ्या समोर बसणार नाही, तू जेवत असताना मी बाहेर जाईल. या अटीवर ते ब्राह्मण काकाला घेऊन आले. घेऊन आल्यानंतर बायकोला सांगितलं, काकांना जे काय पाहिजे ते दे, त्यांना पोटभर जेवण दे आणि जे त्यांना पाहिजे, हवं नको पाणी वगैरे जे पाहिजे ते दे, मी बाहेर थांबतो, मी बाहेर काहीतरी गावामध्ये एक चक्कर मारून येतो. म्हणून ते बाहेर गेले. ज्यावेळी काका जेवायला बसले त्यावेळेस काकाने सांगितलं, आमच्यामध्ये अशी पद्धत आहे, ती 8 लावायची पद्धत आहे आणि 8 जर लावायची असेल तर तुम्हाला मला 10,000 रुपये 8 साठी पाहिजे. किती पैसे पाहिजे? 10,000 रुपये पाहिजे. तर त्या बाईने, त्या स्त्रीने विचार केला. म्हटली, काय नाही, आपल्या पतीने सुद्धा सांगितले काकांना जे पाहिजे. 10,000 गेली घरामध्ये, 10,000 आणले आणि काकांच्या समोर ठेवले. काकांनी जेवण केलं, 10,000 खिशामध्ये घातले आणि चूळ ज्यावेळी भरायची त्यावेळी पुन्हा सांगितलं. म्हटलं, माऊली किती पैसे घेतले होते अगोदर? आता चूळ भरण्यासाठी पुन्हा 10,000 रुपये पाहिजे तरच मी हात धुईल, नाही तर हात धुणार. आणि पतीने काय सांगितलं होतं काकांना पाहिजे ते. पुन्हा आतमध्ये गेली, तिजोरीमधून पुन्हा 10,000 आणले आणि काकांजवळ दिले. काकांनी जेवण वगैरे, हात वगैरे धुतला आणि काका निघून गेले. किती रुपये घेऊन गेले काका? 20,000. लक्षात ठेवा, 20,000 रुपये घेऊन काका गेले. ज्यावेळी हा कृपण माणूस घरी आला आणि बायकोला विचारलं, काकांचं जेवण व्यवस्थित झालं का? म्हटले, अगदी तुम्ही सांगितलं तसं झालं. म्हटले, काकांना काय काय दिलं जेवायला, काय खाल्लं काकांनी, किती खाल्लं? म्हटली, त्यांनी पोटभर खाल्लं, 20,000 रुपये ताटी लावले, 20,000 घेऊन गेले. याचे डोळे पांढरे झाले महाराज. स्वतःसाठी 10 रुपये कधी खर्च करत नाही, मित्र आला तर कधी चहा सांगत नाही, आणि 20,000 रुपये तू दिले, तुला काही लाज बीज वाटते का काय? आणि त्या काकाला शोभलं का नाही? एखादं देत असलं म्हणजे ऊस गोड लागला म्हणजे काय मुळासह खायचा का काय? म्हटलं, आता त्या काकाला जातो आणि हिसका दाखवतो. म्हणून हा काकाच्या घरी, काका महाबिलिंदर होता महाराज, फार हुशार होता काका. काकाने आयोजनच केलं होतं, बायकोला सांगून ठेवलं, तो घरी आला रे आला की तू आरडाओरडा चालू करायचा. मी घरातच आहे म्हटलं. ते आलंच बो आरडत. आल्यानंतर ती जी काकाची बायको होती ती आल्याबरोबर आरडाओरडा चालू केली. माझ्या पतीला विषबाधा झाली, कोणच्या घरी जेवायला गेले होते, आता म्हटलं आलं बाबा आपल्यावर, म्हटले आता आपलं काही खरं नाही. म्हणून तो म्हटला, काकी म्हटलं माझ्याच घरी जेवायला आले होते, तुमच्या घरी आले होते का? चला पोलीस स्टेशनला. माझ्या पतीनं विषबाधा झाली, ते ऍडमिट आहे, असं काही करू नका. म्हटलं, तुमच्या पाया पडतो, तुम्ही माझ्यावर काही केस करू नका. त्या काकीने सांगितलं, मी केस करत नाही, आणा 10,000 रुपये. किती झाले महाराज? 30,000 रुपये झाले. मला सांगा, 30,000 रुपयामध्ये 1,000 ब्राह्मण जेवले असते की नाही? अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीनं, ते आमच्या प्रारब्धाने आम्हाला भेटतं, आमच्या प्रारब्धात नसेल तर जात.
परंतु हे करत असताना जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर सगळ्यात प्रभावी साधन जे आहे ते आहे कीर्तन अभंगाचं 3रं चरण महाराज. सोय बोले जग जीवना 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 थोर कलियुगी कीर्तना थोर कलियुगी कीर्तना गुणगाती भगवंताचे गुणगाती भगवंताचे गुणगाती भगवंता गुणगाती भगवंता ज्ञानेश्वर धन्य धन्य ते शरीर जेथे कथा निरंतर. खरं तर असं वाटलं होतं चारही चरणावर आपण सविस्तर बोलू, परंतु वेळ झाल्यामुळं आणि काय असतं की आपली प्राथमिक शाळा आहे, लेट भरली तरी चालेल पण सुटताना मात्र वेळतच सुटली पाहिजे. महाराज कीर्तनाला बसल्यानंतर समोरचा माणूस असा त्याला असं वाटलं नाही पाहिजे की महाराजांनी उगाच टाइम घेतला, कोणी तारीख दिली, असं कोणी म्हटलं नाही पाहिजे. म्हणून आपणच आपलं जाणून घ्यायचं असतं. खरं तर महाराज या ठिकाणी आल्यानंतर फार समाधान वाटलं की या ठिकाणी यासाठी केला होता अट्टाहास, हाच दिवस शेवटचा नाही, हा दिवस अजून फार दिवस आहे. महाराज अजून भगवंताची फार सेवा करायची इच्छा आहे. जसं भगवंत सेवा करून आमच्याकडून घेईल त्या पद्धतीने महाराज खरोखर या ठिकाणी आल्यानंतर फार समाधान वाटलं की माझ्या गावामध्ये कुठंतरी मला माझे सहकारी मित्र आहे, कुठंतरी मला चांगल्या मार्गाला ते सपोर्ट करत असतात. आणि तुकोबरायांचं एक प्रमाणे महाराज वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित. म्हणून महाराज मी तर गणपती बाप्पाला अशी प्रार्थना करल की माझं आयुष्य सुद्धा गणेश दादाला लाभो. फार सुंदर नियोजन करतात महाराज. आमच्या गावातले जे जे काही सप्ताह करणारी जी मंडळी आहे खरोखर सगळ्यांना त्यामध्ये भागा महाराज गाडगे असेल किंवा उत्तम शेठ गाडगे असेल, सगळीच मान्यवर मंडळी जी आहे फार कष्ट घेतात आणि सप्ताह भरवतात. सप्ताह करणं एवढं सोपं नाही. काल गणेश दादाने मी पाहिलं त्यांनी जेवण केलं की नाही दिवसभरात ही शंका आहे. सप्ताह आपल्याला वाटतो की सप्ताह झाला पाहिजे, जेवण झाले पाहिजे, महाराजही टॉपचे आले पाहिजे, त्यांचं पाकिट काय आहे, पण तिला खर्च किती आहे याचा आम्हाला घेणं देणं नाही, पण सप्ताह झाला पाहिजे, होत राहील. महाराज ज्याने कोणी हातामध्ये जे कार्य घेतलं, दाते सुद्धा येत असतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणून महाराज या स्वयंभू गणेश मंडळाला लाख लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळे माझे सहकारी मित्र जे आहे, पंढरी महाराज असेल, गणेश महाराज, बाबू महाराज, बागाजी महाराज गाडगे, बबन महाराज, तुकाराम नाना, नवनिर्वाचित सदस्य, आदरणीय आमचे परमस्नेही मित्र बाबाजी दादा गाडगे हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या भावी वाटचालीस या व्यासपीठावरून लाख लाख शुभेच्छा असो. बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्याकडून काही अपशब्द गेला असेल, काही चुकला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, परंतु जे काही चांगलं असेल ते नक्कीच संतांची कृपा आहे, भगवंताचा आहे. महाराज आमचे फार अगदी जवळचे मित्र या ठिकाणी जगदंबा कलेक्शनचे मालक जाधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे मोठे बंधू नामदेव महाराज असेल, दत्ता मंजाळ, गोरक्षदाजी किंवा ज्यांना मी फोन करून बोलवलं होतं, आदरणीय पांडुरंगजी गाडगे, आयकर विभाग मुंबई,
ते त्यांना स्वतः येता आलं नाही, परंतु त्यांचे चिरंजीव म्हटले नाही तुम्ही त्या ठिकाणी गेलंच पाहिजे, महाराज त्या ठिकाणी माझी नक्की वाट पाहत असेल. आणि खरोखर वाट पाहत होतो. या ठिकाणी तुषार दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज सगळ्यांच्या चरणी लीन होऊन पुन्हा या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 विचारिला